नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मुलांना शाळेला सुट्टी आहे म्हणून आम्ही त्यांना आज पार्क मध्ये घेऊन आलो. वेदर सध्या खूप चांगलं झालेलं आहे. जवळपास 20 डिग्री आहे टेम्परेचर आज. त्याच्यामुळे चला म्हणलं मुलांना घेऊन थोडं पार्क मध्ये आलो. बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाही. चला मग पार्क कशी आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे. बघा इकडे झाडांना आता हळूहळू अशी पानं यायला लागली आहेत. मुलांनी स्कूटर आणलेत. कम ऑन बॉयज, लेट्स गो स्लोली. हे बघा मुलं इकडे स्कूटर खेळत आहे. गेल्या 2-3 आठवड्यामध्ये काम जास्त वाढल्यामुळे मला नवीन व्हिडिओज बनवता आले नाहीत. त्यामुळे आपली भेट झाली नाही. मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले होते की दादा, आम्ही नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला मनापासून प्रेम करता, त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे खूप आभारी आहोत. वातावरणामध्ये बराच बदल झालेला आहे. जवळपास सर्वच झाडांना आता पानं यायला सुरुवात झालेली आहे. वेदर कंडिशन चांगल्या झाल्यामुळे आता कोणी घरामध्ये बसायला तयार नाही. इथं फिश किती मोठे आहेत. फिश कुठे आहेत? फिश एवढा बिग आहे. हो, हे बॉटल एवढे आहे. हे बघा इकडे असे फिश किती मोठी आहे बघ ना इथं. काय फिश? आता बर्फाचे दिवस पूर्णपणे संपलेले आहेत आणि वेदर कंडिशन चांगल्या झाल्यामुळे सर्वजण आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बाहेर येतात. कॅनडामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा सुंदर सुंदर पार्क्स असतात, ज्या ठिकाणी फॅमिलीज एकत्र येऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. कॅनडामध्ये प्रत्येक शहरामध्ये अशा थोड्या थोड्या अंतरावरती पार्क्स असतात. अशा पार्क्समध्ये समर सीझनला खूप जास्त गर्दी असते. बर्फाला घाबरून आता घरामध्ये बसण्याची गरज नाही, कारण आता बर्फ पूर्णपणे गेलेला आहे आणि आपल्याला आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ज्या ट्रेल्स आहेत त्या ट्रेल्स आता पूर्णपणे ओपन झालेल्या आहेत. आले का फुलं? पाने आली थोडी थोडी. आणखी 1 आठवड्याभर येते सगळे फुलं पानं. 1 आठवडा. टेम्परेचर फक्त जवळपास 16 ते 17 डिग्री आहे, परंतु वातावरणामध्ये हवा नसल्यामुळे जास्त गरमी वाटते. दुपारचं जेवण करून आम्ही आलोत बाहेर फिरायला. बरेच दिवस झाले घरामध्येच होतो. इथे एकदम गार वाटते. खूप जास्त झाडं असल्यामुळं गरमी लागत नाही. ते ऊन नाहीये, त्यामुळे इथं गार वाटते. इथं मस्त अशी बाज टाकून झोपायला पाहिजे. काय झालं? चांगलं आहे की रोड तर. बाईक आणायला पाहिजे होती का मग? बाईकला ते बाईक रॅक लावावं लागतं अगोदर. कॅनडामध्ये शहराच्या मध्य भागामध्ये अशा प्रकारे वॉकिंग ट्रेल्स बनवलेले असतात. आता हे पूर्ण जंगल पूर्ण सिटीच्या मिडलमध्ये आहे, सेंटर भागामध्ये. परंतु तुम्हाला वाटत असेल आपण कुठेतरी बाहेर एरियात आलेलो आहोत,
आजूबाजूला पूर्ण सिटी आहे, परंतु इकडे लोकांच्या हेल्थची खूप काळजी घेतली जाते. ओके चला. वा, इकडे फ्लावर्स किती छान आले. हे बघा, इकडे असे पर्पल कलरची छोटी छोटी फुलं आलेली आहेत. जांभळ्या रंगाची सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत इकडे. आणि पूर्ण इकडं पूर्ण असं ह्या डोंगराच्या सगळ्या भागावरती आलेली आहेत. I am Steve. Boys, don't go there. Come here. असं लहानपणी करत होतं कुठं डॅन्डल लावली फुलं दाखवा. हे बघा, जंगल मधली फुलं काढली आणि शिल्पानी लागलीच लावली तिच्या वेणीमध्ये. चला. चला. Get him! This is my boat, okay? My boat. How's that your boat? Hug these kind of boats. अशा पार्क्समध्ये मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा सुविधा करून ठेवलेल्या आहेत, ज्या ठिकाणी मुलं येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. पाणी प्यायचं? गार आहे का पाणी? दे थोडंसं. वॉक करून आलोत आम्ही. मुलं खेळताय, आम्ही झाडाच्या सावलीमध्ये बसलो थोडंसं. छान वाटायला. मस्त झाडाच्या इथं ना खोड मोडून असं सीट केलेली आहे. हा, असं बसायला अरेंजमेंट केली आहे, तिथे बसलोत आम्ही. मुलं तिकडे खेळताय. मुलं पार्कमध्ये खेळत होती, त्यामुळे आम्ही झाडाच्या सावलीखाली बसून थोडासा ब्रेक घेतला. बऱ्याच दिवसानंतर वातावरणामध्ये थोडीशी गरमी वाढल्यामुळे सारखी सारखी तहान लागत होती. माणसाला सर्व काही परफेक्ट पाहिजे. जास्त गरमीही चालत नाही आणि जास्त थंडी पण नाही. किती छान वातावरण झाले बघा. वातावरण थोडं चांगलं झालं की सगळे लोक खेळायला येतात बाहेर लेकरांना घेऊन. पक्ष्यांचा सध्या अंडी देण्याचा सीझन चालू आहे. आणखीन 2 ते 3 आठवड्यानंतर आपल्याला सर्वत्र त्यांची पिल्ले दिसायला लागतील. या दिवसांमध्ये नदीचं पाणी हे खूप जास्त थंड असतं. त्याचं कारण म्हणजे काय की बर्फ वितळून खूप कमी दिवस झालेले आहेत. गार आहे का पाणी जास्त? खूप गार आहे. एकदम आईस वॉटर मध्ये पाय ठेवल्यासारखं वाटायलंय. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा.
चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.